वेगळं असेल ना. काहीतरी असेल आणि ते मग शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. यस, जनावरांनाही प्रेम आहे ना. हो ते आपल्या बच्चांसाठी करतात, लढतात, है ना. हो मग तोच मनुष्य करतोय ना. हो. दोघांच्या कर्मात साम्य आहे, हम्म. तरी मनुष्य देह हा वेगळा आहे. मग हा प्रश्न पडला पाहिजे प्रत्येक माणसाला. ताई समजा एखादा माणूस आहे, तो एखाद्या मुलीला घाण नजरेने बघतोय, यस. ठीक आहे. म्हणजे त्याचे विचार, त्याची भावना हे चुकीचे आहे. हा. त्याला त्याचं पण कर्माचं फळ भेटणार. हो, अगदी विचार correct. केल्याचं सुद्धा. अगदी हो. त्याच्यासाठी एक उदाहरण आहे. हा. जसं द्रौपदीचं चिरहरण होत होतं, बरोबर आहे. हो भर सभेमध्ये 3 योद्धा बसलेले होते. बरोबर. कोण होते ते? एक कर्ण, हा, आय थिंक कर्ण होते, पितामह भीष्म पितामह भीष्म होते आणि आणि गुरु द्रोणाचार्य. हा हे तिन्ही महान योद्धा होते, हा. बरोबर आहे. पण त्यांनी दुर्योधनाचं अन्न खाल्लं होतं, करेक्ट. हा. तर ते अन्न खाल्ल्यामुळे अन्नाचा किती प्रभाव होतो पहा. संस्कार, अन्नाचे संस्कार त्यांच्या मनबुद्धीवर झाले, करेक्ट. मनबुद्धीवर झाले आणि जेव्हा दुःशासन तिचे केस ओढतो, साडी ओढतो, त्यावेळेस त्याची बुद्धी जागेवर असते. कोणाची? तो विदुर काका, बरोबर आहे. तर विदुरांना तो थापड मारतो, तर विदुर ती सभा सोडून चालला जातो, करेक्ट. हो. मग या तिघांनी काय करायला पाहिजे? त्याला थांबवायला पाहिजे होतं दुःशासनला, बरोबर. आणि उभे राहून सांगायला पाहिजे होते. कारण की पितामह भीष्म त्या तिथले आजोबा होते, समजून घ्या, बरोबर. ते थांबवायला पाहिजे होतं, कारण की त्यांच्या समोर विकर्म होत होतं, विरुद्ध कर्म होत होतं, बरोबर आहे. त्यावेळेस तसं त्यांनी केलं नाही. तर त्यांना काय इच्छा होती बरं? त्यांना तिला नग्न अवस्थेत पाहायची इच्छा होती तिघांनाही, म्हणून ते सभा सोडून गेले नाही. त्यांच्याकडून हे सूक्ष्म पापकर्म झाले, मानसिक म्हणतात त्याला, बरोबर आहे. त्यांच्या मनात हा विचार आला, म्हणून ते सभा सोडून गेले नाही. याचं पापकर्म त्यांना भोगावं लागलं. तर कसं ते विचारा. कसं? ते असं की आता पितामह भीष्म याची काय दशा झाली बरं? तो बाणाच्या शय्येवर होता 6 महिने. 6 महिने. हो, कारण की ते पापकर्म त्याला भोगावं लागलं, करेक्ट. आणि त्याच्या तर किती दुर्दशा झाल्या. द्रोणाचार्याचा कशी मौत झाली त्याची, बरोबर. आणि तिसरा कर्ण. कर्ण किती मोठा योद्धा होता, दानी पण होता, पण त्याची एक चूक, मानसिक पाप झालं होतं. मनातून तिला नग्न अवस्थेत पाहायची त्यांची इच्छा होती, म्हणून ते सभा सोडून गेले नाही. त्या सभेत त्यांनी विरोध पण केलेला नाही. माझ्या मते मी कथेमध्ये हे पण ऐकलं होतं की जेव्हा विदुर चालले होते आणि विदुराने जेव्हा विरोध केला होता, तेव्हा जेव्हा विदुरांना मारलं होतं, तर म्हणजे चापट मारली होती, तर त्या टाइमला भीष्म पितामह हसले पण होते. हो, हे बरोबर ना? हो, कारण की त्यांना ते आवडलं होतं खरं तर, कारण की त्यांच्या मनातच पापकर्म आलं होतं. देवलोकांच्या ह्याच्यामध्ये आता आपण तर माणूस आहे. अवघड आहे. तेच मला म्हणायचं आहे की अन्न जर दूषित खाल्लं ना, तर त्याचा प्रभाव काय होतो? तेवढ्या त्या दूषित अन्न खाल्ल्यामुळे त्यांच्या मनावर एवढा प्रभाव झाला. तर आजची जी नवीन पिढी आहे, करेक्ट, ते मांस, मदिरा है ना, नशा, आरट्या पार्ट्या, दूषित अन्न खाताय ना. मग ते 4-4 गर्लफ्रेंड घेऊन फिरणार नाही का? अवघड आहे. अन्नाचा किती दूषित प्रभाव आहे. आणि म्हणताय ना की एक तिलभर मछली खात है, करोडो गऊ दे दान, है ना. काशी करोत में अपना शीश कटवाय, तो भी ये पाप निश्चय जान. ये पाप भोगावंच लागणार आहे. बापरे. ताई, आता जे अपघात होतात तुम्ही बघत असाल न्यूजमध्ये, घोड्यावर बसून एक नवरदेव चालला होता आणि त्याचा घोड्यावरच मृत्यू झाला. तसंच तुम्ही बघता लहान लहान मुलांना आजार होतात, कॅन्सर, त्यानंतर शुगर, म्हणजे खूप भयानक आहे. ज्यांच्यावर हे बितलंय त्यांना माहिती असेल. तर तुम्ही म्हणताय की हे सगळं कर्म फळामुळे होतोय. तर अचानक मृत्यू होणं, कुठल्याही वयात मृत्यू होतो. एक न्यूज ऐकली होती की ज्याच्यामध्ये आई वडिलांचं 2 मुलं होते, मुलगा मुलगी, आणि ते खेळता खेळता पाण्यामध्ये डॅमच्या तिथे म्हणजे हे होतं कॅनल काइंड ऑफ, तर दोन्ही ते मेले. ते हे सगळं जे काही घडतंय, हे खरंच कर्मामुळे, ह्याच्यामध्ये निसर्गाचा पण काही रोल आहे, हे फक्त कर्मच?